मग काय चाललंय? हा. काय माहित, देवाला माहिती काय चाललंय. आमच्या आयुष्यात काय चाललंय ते देवाला माहिती, आम्हाला सोडून. सगळ्या जगाला माहितीये. हो की नाही? येस. की माहितीये? कसे आहात एवढं तरी माहितीये? मस्त. मस्त. अजून? जबरदस्त. ठीक आहे, आता काय करायचं, जरा दोन्ही हात जरा आजूबाजूला जरा हे करा, स्प्रेड करा. करा करा. दोन्ही हात बिंदास. कोण बघते आपल्याला? आपणच आहोत. मला काय इंटरेस्ट नाही तुमच्या पाठी काय आहे. दोन्ही हातांनी शाबासकी द्या स्वतःला जरा. द्या मस्तपैकी शाबासकी. किती वर्षांनी दिली स्वतःच्या पाठीवर थाप? आयुष्यात पहिल्यांदा. गरजेची आहे तीच. हो की नाही? आणि आज काय नेमकी दिली आपण? आज काय एवढं औचित्य साधलेलं आहे आपण, की ज्याच्यामुळे आपण स्वतःला थाप दिली आहे शाबासकीची? तिसऱ्या दिवशी पाऊल टाकलेलं आहे. येस, टाकलं हो. आहे. पण त्याच्या पाठचं कारण काय आहे ते महत्वाचं आहे. काय कारण आहे त्यासाठी? सगळ्यात महत्वाचं कारण, तिसऱ्या दिवशी असाच व्यक्ती येणार ज्याला स्वतःला समजलंय की मला ट्रान्सफॉर्म होण्याची गरज आहे. तोच व्यक्ती इथे येणार आहे आणि त्यासाठी स्वतःला शाबासकी द्यायची. कारण की हेच समजत नाही आपल्याला, की मला गरज आहे, दुसऱ्यांना नाही. आपण काय बोलतो, तिला बदलायला पाहिजे, तो बदलला पाहिजे, त्याने हे केलं पाहिजे, पण गरज खरं तर मला आहे बदलायची. कारण मला अचीव्ह करायचंय, त्यांना नाही. ते त्यांच्या कर्माने अचीव्ह करतील केव्हा करायचं तेव्हा. गरज मला आहे. हो की नाही? म्हणून मोठी शाबासकी स्वतःला. शाळेत कोणी दिली असेल, नाही दिली असेल तर काही माहित नाही, पण आत्ता द्यायची आहे. कारण की मी ओळखलेलं आहे की मला गरज आहे ट्रान्सफॉर्म होण्याची. कुठेतरी मला फील होत आहे आणि त्या आतल्या आवाजाला मी काय देत आहे? साथ देत आहे. कारण आतला नेहमी ओरडून सांगतो, आपण कानाडोळा करतो. आज आपण त्याला साथ दिली, त्याबद्दल थँक्यू बोलायचं स्वतःला. हो की नाही? आज जरा लिंक यायला उशीर झाला, बरोबर? माझी टीम आज नाहीये इथे आणि मी बाहेर होते. 10 मिनिटं आधी पोचले आणि लिंक टाकली. तुमच्या आधी मी प्रेझेंट झाली, कारण की माझी जबाबदारी आहे. हो की नाही? आता मुखमंडल दाखवा, कोणाला शिकवते मी. तर आजचा टॉपिक काय आहे? रेकीची हिस्ट्री आणि पास्ट लाईफ मेडिटेशन. मेडिटेशन आपण नंतर करू, कारण की ते मेडिटेशनच्या ऊर्जांमध्ये जरा राहा आणि त्याच्यातच झोपा, म्हणजे दुसऱ्या दिवसापासून तुम्ही तयार. ओके. तर आधी आपण बघू ते म्हणजे रेकीची हिस्ट्री. ओके. आपण काय बघितलं पहिल्या दिवशी, की रेकीचा उगम कुठे आहे? भारतामध्ये आहे. हे पक्क आहे आपल्याला, बरोबर? हे आपल्या आपल्या वेदांमध्ये उल्लेख आहे. आपण सगळं काल त्या दिवशी बघितलं की उगम भारतामध्ये आहे. पण ही रेखी ह्या नावाने पुन्हा आपण शिकत आहोत, ते कोणामुळे? हे आपण हिस्ट्रीमध्ये जाणून घेणार आहोत, की रेखी जी पुन्हा आपणच आपली विद्या नव्याने शिकत आहोत, ती कोणाची देणगी आहे? ते नक्की कोणी दिलं आपल्याला? हे आपण आज रेखीच्या हिस्ट्रीच्या माध्यमातून बघणार आहोत. एक बेस लाईन फक्त आपण क्लिअर करणार आहोत, की काय आहे, कुठून आली, कशी आली. ओके. स्वतःच बनवलेला घास जरा आपण पूर्ण जग फिरून आल्यावरती खाणार आहोत, पण तो बनला कसा ते आज आपण. तर रेकी हा शब्द जपानी आहे. सो ऑब्व्हियसली जपानी त्याचं ओरिजिन असणार आहे. तर जपानमध्ये डॉक्टर मिकाऊ उसुई यांनी रेकी काय केली? त्यांना रेकीचं फाउंडर म्हटलं जातं, पण कुठे? जपानमध्ये. आपण त्यांना काय संबोधणार? रेकीचे रिडिस्कव्हरर किंवा रिइन्व्हेंटर. ओके. पण जपानी लोक त्यांना ऑब्व्हियसली काय म्हणणार? रेकीचे फाउंडर, कारण की त्यांच्यासाठी फाइंड आउट त्यांनी केलेली आहे. क्लिअर? तर डॉक्टर मिकाऊ कोण होते? डॉक्टर डॉक्टर म्हणजे कोण होते? पीएचडीचे प्रोफेसर होते. पीएचडी केलेली त्यांनी आणि ते एका विद्यापीठामध्ये प्रोफेसर होते. तर एकदा काय झालं, शिकवता शिकवता त्यांच्या विद्यार्थ्याने म्हणा किंवा एखाद्या व्यक्तीने म्हणा, त्यांना विचारलं की सर, एक आन्सर द्या मला, की या जगामध्ये अशी कोणती ऊर्जा किंवा शक्ती अस्तित्वात आहे का, जी आपले सगळे काही दुःख आहेत, पेन आहे, जे काही सफरिंग आहे, त्याच्यातून मार्ग दाखवेल किंवा निवारण करेल? अशी एकुलती एक कोणती ऊर्जा आहे का हो?
त्यांना पण प्रश्न पडला की अरे खरोखर आहे की नाही. त्यांना अभ्यास होता त्यांच्या ऑब्व्हियसली त्यांच्या कल्चरचा, त्यांच्या धर्माचा, बौद्ध धर्माचा होता. ख्रिश्चन धर्म त्यांनी स्वीकारलेला होता, ख्रिश्चन धर्माचा त्यांचा अभ्यास होता. पण एवढं सगळं चालल्यावरती त्यांना कळलं की इथे तर नाहीये, कुठे आहे नेमकी ती. तेव्हा कळलं की ही विद्या आहे, एनर्जी आहे, जी शिकवली जाते, जी वापरली जाते, पण कुठे आहे? भारतात आहे. तर मला तिकडे जाऊन शिकणं गरजेचं आहे. ओके, सॉरी. तर त्यासाठी ते भारतात आले. 7 वर्ष वाराणसीमध्ये वास्तव्यास होते. 7 वर्षामध्ये त्यांनी संस्कृत भाषा शिकून घेतली, कारण की तेव्हाचं सगळं जे काही डॉक्युमेंटेशन होतं ते संस्कृतमध्ये होतं. त्यामुळे त्यांना बाय डिफॉल्ट ते शिकणं गरजेचं होतं. संस्कृत भाषा शिकली, सगळे वेद चालले, अभ्यास केला 7 वर्ष तिकडे राहून. हे तर पक्क झालं, कन्फर्म होतं की भारतामध्ये हे आहे, ह्याच्या हजारो लाखो वर्षापूर्वीपासून भारतामध्ये हे यूज केलं जात आहे. वेदांमध्ये ह्यांच्या आहे, ह्यांच्याकडे संत आहेत, महर्षी आहेत, ऋषीमुनी होऊन गेलेले आहेत, ज्यांच्याकडे सिद्धी होत्या. खूप साऱ्या सिद्ध्या प्राप्त केलेली लोक इथे आहेत तेव्हा सुद्धा. पण ते करायचं कसं, शिकायचं कुठे, वापरायचं कसं, हे काय त्यांना कोण सांगणारं सापडलं नाही. तर गौतम बुद्धांचा त्यांना अभ्यास होता बौद्ध धर्माचा, त्यांना हे माहिती होतं गौतम बुद्ध सुद्धा अवतारी पुरुष होते. या भारतामध्ये कितीतरी अवतारी पुरुष आले, पण सगळ्यांनी काय केले? तपश्चर्या केली. सगळ्यांना गुरु लागले, सद्गुरू लागले, आणि त्याच्यानंतर ह्यांना सगळ्यांना प्राप्ती झालेली आहे, भले ते अवतारी होते. पुन्हा त्यांनी प्रयत्न केला, पण त्यांना शिकवणारं कोण सापडलं नाही. थोडंफार काही ग्रंथ वगैरे भेटले, ते सगळं त्यांनी डॉक्युमेंट केलं, घेऊन गेले. पुन्हा ते सुद्धा डायरेक्टली जपानला नाही गेले, हे इकडच्या तिकडच्या देशामध्ये फिरत गेले. त्याच्यानंतर पुन्हा जपानला गेल्यावरती काही जैन मुनी त्यांना भेटले, त्यांच्याशी चर्चा केला, त्यांचं मार्गदर्शन घेतलं. तेव्हा त्यांनी ठरवलं की फायनली आपल्याला तपश्चर्या करणं गरजेचं आहे, तेव्हा कुठे काही प्राप्त होऊ दे. मग त्यांनी काय केलं, खूप काही वर्षाची तपश्चर्या नाही, त्यांनी फक्त 21 दिवस विचार केला की आपण तपश्चर्या करायची. ते सुद्धा कसं? अन्न आणि पाणी त्यागून, अन्न पाण्याचा त्याग करून 21 दिवस त्यांनी तपश्चर्या करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी एका माउंटनवर गेले. ओके, ते माउंटन कुठे आहे एकदा मी फक्त दाखवते, सो दॅट. ओके, मी थोड्या वेळाने दाखवेल तुम्हाला, आधी आपण जस्ट हे करू. माउंटन आहे माउंटन कुरामा. कुठे आहे? क्योटो, जपान येथे, जिथे आता रेकीचं मंदिर आहे. तर तिकडे गेले. आपल्या इथे पण जेव्हा आता समजा तुकाराम महाराज म्हटलं, ते डोंगरावर जायचे आणि तिकडे ध्यानाला बसायचे एकांतामध्ये, तर सेम तसंच तुम्ही कोरिलेट करा. तिकडे जाऊन ते ध्यानाला बसलं, तिकडे आता रेकीचं मंदिर स्थापित केलं गेलं होतं. त्याच्यानंतर आता सुद्धा ते आहे. तर तिकडे गेले. जाताना त्यांनी आता दिवस कसे लक्षात ठेवायचे, आपण तर ध्यानात असणार आहे. मग 21 काय घेऊन गेले? ते 21 दिवसासाठी लक्षात राहण्यासाठी छोटे छोटे पेबल्स किंवा दगड घेऊन गेले एका पिशवीमध्ये टाकून, सो दॅट एक दिवस झाला की आपण खाली टाकत जाऊ. मग आपले 21 दिवस झाले, आपल्याला कळणार, नो कन्फ्युजन ते. ठीक आहे, गेले. असं त्यांनी किती दिवस तिथे तपश्चर्या केली? 20 दिवस केली. 20व्या दिवशी त्यांना प्रश्न पडला, अरे आपण एवढं सगळं करतोय, 20 दिवस झाले, 7 वर्ष तिकडे आपण अभ्यास केला, एवढा या गोष्टीच्या पाठी लागलो, एवढे वर्ष आपण इन्व्हेस्ट केले, मग तुला काही प्राप्ती होत नाही, मला काही फीलच होत नाही, जे आपण नॉर्मली बोलतो. पण नंतर त्यांनी विचार केला की ठीक आहे, राहू दे, एवढे दिवस केला, ते एकच दिवस उरलाय. पुन्हा सगळी ऊर्जा एकवटली, पुन्हा बसले ध्यानाला त्या दिवशी, आणि 21व्या दिवशी रात्री त्यांना काय झाला? मग तुम्ही साक्षात्कार म्हणा, अट्युनमेंट म्हणा, किंवा शक्तिपात बघू आपण. तर जेव्हा 7व्या दिवशी 21व्या दिवशी त्यांना शक्तिपात झाला, तेव्हा त्यांना असं दिसलं की आकाशातून असं बलूनच्या स्वरूपात काहीतरी येत आहे, आणि त्याच्यावरती जपानी भाषेमध्ये काहीतरी लिहिलेलं. त्यांना आलेली ग्लानी, त्या ग्लानीच्या ह्याच्यात ते झोपून गेले. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा ते उठले, तेव्हा त्यांनी फील केलं की अरे मी ते 21 दिवस उपाशी आहे ना, पाणी खाल्लंय, पिलंय ना, अन्न खाल्लंय मी, तर मग कालपासून तर मी एकदम माझ्या ग्लानीमध्ये होतो, विकनेस आलेला, पण आज जेव्हा मी उठलो आहे, माझ्या अंगात ही ताकद कुठून आलेली आहे, ही एनर्जी कसली आहे. ऍक्च्युली 21 दिवस जर एखादा माणूस अन्न पाण्याशिवाय राहत असेल तर त्याची अवस्था कशी पाहिजे. पण ज्या दिवशी ते उठले, तेव्हा त्यांनी फील केलं की नाही, आपल्याला काहीतरी प्राप्त झालेलं आहे, काहीतरी एनर्जी आहे आपल्यात, हे माणसाला कळतं जेव्हा एनर्जी ऍक्टिव्हेट होते. ओके, पण काय आहे हे कळत नव्हतं. काहीतरी आहे, काहीतरी मिळालं आहे, पण एक्झॅक्टली काय आहे दॅट आय डोंट अंडरस्टँड. मग त्या नादात ते खाली उतरायला लागले. उतरता उतरता काय झालं, त्यांच्या पायाला ठेस लागली आणि अंगठ्याला जखम झाली. आपल्याला जेव्हा एखाद्या ठिकाणी जखम होते, तर पहिलं काय होतं, आपला हात जातो तिकडे लगेच. त्यांनी पण हात लावला. तेव्हा त्यांना फील झालं की आपल्या हातातून ना काहीतरी वाहतंय, काहीतरी आहे ही ऊर्जा.
काहीतरी प्रवाहित होते, काहीतरी चाललंय. आणि जेव्हा त्यांनी हात लावला, त्यांच्या अंगठ्याचं जे रक्त आहे ते हळूहळू कमी व्हायला लागलं. जे रक्त वाहत होतं त्याचा प्रवाह कमी झाला, तर वेदना कमी झाला. तेव्हा त्यांना कळलं की एक्झॅक्टली काय प्राप्त झाले आपल्याला. ओके. मग कळलं की ओके, ही उपचाराची ऊर्जा आहे, जी मी स्वतःवरती आता केलेली आहे काही क्षणांमध्ये, काही मिनिटांमध्ये. ठीक आहे म्हटलं. कळलं आता आपल्याला काय प्राप्त झालं. खाली आले. खाली आल्यावर एक सेकंड. सगळ्यांना म्यूट केले मी आता. खाली आल्यावरती ऑब्व्हियसली त्यांना भूक लागलेली. तर एका आपण म्हणू तेव्हाच्या खानावळीमध्ये गेले. ऑर्डर दिली त्यांनी. आता एखादा माणूस जेव्हा 21 दिवसाच्या उपवासाने येईल, तो काय पूर्ण असा फुल फ्लेजेड जेवणार नाही. आपण बस 1 दिवसाचा उपवास केल्यावरती आधी थोडं थोडं खातो. पण त्यांना एवढी भूक लागलेली की त्यांनी पूर्ण सगळं जेवण जेवण्याचा विचार केला. तिकडे त्यांनी बघितलं की ते एक 13-14 वर्षाची मुलगी होती, जिचा गाल सुजलेला, तिला गालाला खूप वेदना होत्या. त्यांनी चौकशी केली तेव्हा कळलं ती जेवण वाढत होती. त्यांना कळलं की जो मालक आहे त्याची ही नात आहे. मग त्यांना आतून इंट्युशन आलं, एक स्फुरण आलं की आपण बघूया का हिला हील करून होतंय का. तर त्यांनी त्यांची परमिशन घेतली की मी तिच्या गालाला हात लावू का काही क्षणासाठी, काही मिनिटांसाठी फक्त. मला हिला बघतो, मला उपचार करता येते का. तर त्यांनी सेम केलं. हालाला थोड्या वेळ हात लावून बघितला आणि काही मिनिटांनंतरच तिचे एक्सप्रेशन चेंज व्हायला लागले, तिच्या वेदना कमी झाल्या. तेव्हा त्यांना कळलं की ही फक्त माझ्यावरच नाही, इतरांवर सुद्धा मी वापरू शकतो, इतरांना सुद्धा मी उपचार देऊ शकतो. सो ती मुलगी त्यांची पहिली पेशंट होती तेव्हा, जी त्यांनी हँडल केली, हील केली. सो मग जेव्हा ते पुन्हा आले नॉर्मल त्यांच्या प्रॉपर लाईफला, तेव्हा त्यांनी विचार केला की आता माझ्याकडे तर सगळं आहे. मला जे प्राप्त करायचं होतं एखादी गोष्ट, की काहीतरी सिद्धी आपल्याला प्राप्त करायची, ती ऊर्जा आहे का ती आपल्याला आता कळली आहे. त्याचा मला उपयोग काय होणार आहे. मी वेल सेटल आहे, मी सगळं आहे माझ्याकडे. तर आपण ही ऊर्जा इतरांच्या कामासाठी उपयोगात आणली तर, इतरांचा उद्धार करण्यासाठी किंवा एखाद्याला नवीन जीवनाची दिशा देण्यासाठी आपण उपयोगात आहोत. सो हे डिसाइडेड की ओके विल डू दिस. मग ते जपानच्या एका बेगस सोसायटीमध्ये गेले. म्हणजेच आताचा आपण समजा एखादा निम्न दर्जाचा एरिया किंवा आपण जे स्लम एरिया बोलतो वगैरे, त्या एरियामध्ये ते गेले आणि तिकडे त्यांनी 7 वर्ष, पुन्हा किती वर्ष, 7 वर्ष वास्तव्य केलं आणि तिकडे फ्री ऑफ कॉस्ट त्यांना सेवा दिली. किती, 7 वर्ष त्यांनी विनामूल्य तिथे सर्व्हिस केली, म्हणजे सेवा केली त्या सगळ्यांची. मग कोणाची फिजिकल असेल, मेंटल असेल, आर्थिक, ज्या ज्या त्यांना शक्य होते त्या फॅक्टर्स ऑफ लाईफमध्ये त्यांनी त्यांना मदत करायला सुरू केली किंवा हिलिंग द्यायला सुरू केली. पण हे 7 वर्ष करता करताना हे एक लक्षात आलं की अरे, मी आतापर्यंत इतक्या लोकांना हील केलं, इतक्या लोकांना मदत केली. एकच माझं ध्येय होतं की ह्यांना सभ्य लोकांच्या कॅटेगरीमध्ये जाऊन चांगलं आयुष्य जगू दे सगळ्यांनी, एक नवीन जीवन त्यांना मिळू दे. पण हे जे लोक आहेत ना, ह्यांना जे काय आपण ट्रान्सफॉर्मेशन करतोय हे टेम्पररी राहते, कायमस्वरूपी ह्यांना सांभाळता येत नाहीये. कारण की हे लोक पुन्हा त्याच कंडिशनमध्ये परत 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 रिटर्न येत आहेत. आणि एवढ्या वर्षानंतर पुन्हा तेच 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 का होतं, म्हणजे कुठेतरी काहीतरी चुकतंय. माझं तरी चुकतं ना, तर ह्यांचं तरी चुकतं, किंवा मलाच काहीतरी कळलं नसेल. आता ह्या सगळ्यांची प्रश्नांची उत्तरं कोण देणार, पुन्हा ब्रह्मांडाला विचारावं लागणार आपल्याला, पुन्हा आपल्याला ध्यानाला बसावं लागणार आहे. सो पुन्हा जेव्हा ते ध्यानाला बसले तेव्हा मग तुम्ही तेव्हा आकाशवाणी किंवा आतलं इंट्युशन आलं, जे काय आपल्याला आता आताच्या भाषेमध्ये आपण बोलू शकतो. तेव्हा त्यांना 2 प्रश्न विचारले गेले. किती प्रश्न विचारले गेले, 2. पहिला प्रश्न होता, ओके तू इथे आलास, ठीक आहे, तुला इथे कोणी बोलवलं होतं का की ये आणि आमची मदत कर. त्यांचं उत्तर काय हवं होतं, नाही, मला इथे कोणी बोलवलं नव्हतं. ठीक आहे, आलास तो आलास, दिली सेवा, ह्याच्या बदल्यात काही घेतलंच का. दोन्ही प्रश्नांची उत्तरं नाही होतं. मला तर कोणी बोलवलं नाही आणि काही घेतलं पण नाहीये. मी तर आपलं माझ्या मनाने करतोय, समोरच्याला गरज आहे की नाही ते पण मला माहित नाही, मी त्यांना सेवा देतोय. मग देन हे रिअलाइज कुठे आपलं चुकतंय. म्हणून रेकीमध्ये त्यांनी 2 नियम काढले. काय नियम काढले, रेकी मागितल्याशिवाय द्यायची नाही, आणि दुसरं म्हणजे त्याच्या बदल्यात एनर्जी एक्सचेंज घ्यायचा. हे फक्त रेकीसाठी लागू आहे का, नाही, इतर प्रत्येक गोष्टीसाठी, विद्येसाठी, ज्ञानासाठी आणि एनर्जीसाठी लागू आहे. आपल्या ग्रंथामध्ये पण आपण बोलतो, आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये बोललेलं गेलेलं आहे की ज्ञान उकिरड्यावर टाकू नका.
उकिरड्यावर टाकू नका म्हणजे उकिरडा नाही म्हणजे काय, त्याचं ज्याला मोल नाहीये त्याच्या समोर तुम्ही ज्ञानाचा काय करू नका, प्रदान करू नका त्याला. कारण ते एखाद्याने कमवलेलं आहे, एखाद्याची मेहनत आहे, एक ते ज्ञान आहे, त्याला वजन आहे, त्याला मोल आहे. ते कोणासमोर आपण प्रक्षेपित करायला पाहिजे हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. बरोबर? मग ती एनर्जी फॉर्म मध्ये का असेल? कळलं आहे? हे 2 गोष्टी कळल्या? ठीक आहे. ह्याचं विश्लेषण आपण पुढे करणार आहोत. पण ह्याच्यामधून त्यांनी आता विचार काय केला, की ओके कळलं मला काय करायचंय. मग त्यांनी क्लिनिक स्थापित केलं. तिकडे काय केलं, एक क्लिनिक फॉर्म केलं, की चला आपण क्लिनिक इथे ठेवूया, आपल्याकडे जे पेशंट येईल आपण हील करूया. म्हणजे ते लोक आपल्याकडे येतील परमिशनने त्यांच्या स्वतःच्या, फाईन नाही. पण तो जपान सारखा देश अंधश्रद्धेमध्ये तेव्हा पण बिलीव्ह करणार नव्हता. बरोबर? आणि वरतून एनर्जी एक्सचेंज द्यायचंय, कोणाच येणार नाही, कशाला येईल कोण, कोणाचा विश्वास बसणार आहे नाही. पण या जगामध्ये असा एकतरी गोष्ट किंवा एकतरी असा व्यक्ती असतो ज्याचा सगळ्या काही उपचार करून झालेले आहेत पण इफेक्ट काय आलेला नाहीये. बरोबर? आणि मग तो सगळं थकून भागून आलेला असतो की बाबा तूच एक उरलेला आहेस, तू तरी काय करू शकतो का बघ. आणि तेव्हा त्यांना एक पेशंट भेटला, त्याला खूप वर्षापासूनचं जे दुखणं होतं ते त्यांनी हिलिंगने बरं केलं रेकीच्या साह्याने. आणि मग तेव्हापासून त्यांचा प्रचार आणि प्रसार झाला दोघांचा, रेकीचा आणि त्यांचा. ओके. आता हा जो कालावधी गेला त्याच्यानंतर जो काळ आला तो म्हणजे होता वर्ल्ड वॉर 2 चा. जे झालेलं जपानमध्ये प्रचंड नरसंहार वगैरे झाला तो तेव्हाचा काळ होता तेव्हा. त्याच्यानंतर आता मी एक फक्त इथे तुम्हाला इथपर्यंत कळलेलं आहे डॉक्टर मिकाओ उसुई. आता इथे एक पीपीटी शेअर करते सो दॅट त्यांचा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर यावा की मी कोणाबद्दल बोलत आहे. दिसतंय? हे आहे डॉक्टर मिकाओ उसुई, ज्यांच्याबद्दल आता आपण बघितलं. ओके. ते ह्यांना बोलतात रेकीचे पहिले ग्रँड मास्टर, रेकी रिइन्व्हेंटर, रेकीचे पहिले ग्रँड मास्टर. त्यांचे पहिले शिष्य होते ते म्हणजे हे हयाशी, म्हणजे रेकीचे सेकंड ग्रँड मास्टर. ह्यांनी रेकी रिइन्व्हेंट केली किंवा जपानी चिकित्सा पद्धती ह्यांनी काय केली, हे फाउंडर होते. हे झाले त्यांचे शिष्य आणि ह्यांच्या शिष्या हवायो टकाटा. आता इथे हवायो टकाटा ह्यांचा खूप महत्वाचा रोल आहे. हे तिघांचा खूप महत्वाचा रोल आहे. एक तर आहे ते रिइन्व्हेंटर, दुसरे आहेत जे जबाबदार आहेत जपानमध्ये रेकीचा प्रचार करण्यासाठी, आणि तिसरे आहेत हवायो टकाटा. त्या सुद्धा तेवढ्याच महत्वाच्या आहेत 2 कारणासाठी. ते म्हणजे ह्या पहिल्या महिला रेकी ग्रँड मास्टर होत्या आणि ह्या जबाबदार आहेत ज्यांच्यामुळे आज आपण रेकी शिकत आहोत. कारण ह्यांच्यामुळे रेकी पूर्ण जगभर प्रसिद्ध झाली. ओके, कळलं? त्यामुळे ह्या दोघांना स्टडी करणं, या तिघांना स्टडी करणं महत्वाचं आहे. ओके, इथपर्यंत समजलेलं आहे? ओके. डॉक्टर मिकाओ उसुई फाउंडर आहेत मॉडर्न रेकी प्रॅक्टिसेसचे. हयाशी काय होते, त्यांचे शिष्य होते, इनिशिएटेड बाय उसुई. म्हणजेच उसुईनी ह्यांना काय दिलं, शिष्यत्व दिलं किंवा यांचं अटेनमेंट केलं. त्याच्यानंतर आला ह्यांच्या शिष्या म्हणजे हवायो टकाटा, आणि ह्या रिस्पॉन्सिबल आहेत की ह्यांनी काय केलं, त्यांच्या हयातीमध्ये हवायो टकाटा यांनी 22 रेकी ग्रँड मास्टर तयार केले. किती? त्यांच्या हयातीमध्ये त्यांनी टोटल 22 रेकी ग्रँड मास्टर तयार केले. फक्त जपानमध्ये का, त्यांना ही पूर्ण जगभरामध्ये. आणि त्यामुळेच रेकीचा प्रचार पुन्हा या जगामध्ये झालेला आहे. ओके. आणि इथे जे दिले आहे ते आपले एखाद्या वन ऑफ अ काइंड, लाईक एखाद्या वेदामध्ये जस्ट रेकीचा उल्लेख आलेला आहे, त्याचा एक फक्त एक स्क्रीनशॉट इथे आहे. इथपर्यंत समजलंय सगळ्यांना? आता आपण जाऊया पुढे. वर्ल्ड वॉर 2 चा काळ होता तेव्हा जे आपण बघितलं हयाशी, जे म्हटलं त्यांचे शिष्य जे तयार झाले ते तेव्हा वर्ल्ड वॉर 2 च्या वेळेस काय होते, जपानचे एअर चीफ मार्शल होते. जेव्हा हा सगळा नरसंहार झाला तेव्हा कोणताही माणूस हताश होणार आहे, त्यांना सुद्धा डिप्रेशन आलं. तेव्हा त्यांना कळलं डॉक्टर उसुई बद्दल. ते त्यांच्याकडे गेले या डिप्रेशन मधून, ह्या अवस्थेमधून बाहेर होण्यासाठी. त्यांना शरण गेले. ते म्हणले की तुम्ही मला रेकी शिकवा, मी तुमच्या शरण जात आहे, मला याच्यातून बाहेर काढा आणि मला शिकायची पण आहे. त्यांचं शिष्यत्व त्यांनी काय केलं, पत्करलं. ते काय बनले, सेकंड ग्रेट रेकी ग्रँड मास्टर बनले.
आणि मग त्यांनी मग पूर्ण जपानमध्ये रेकीचा काय केला, स्प्रेड केला, अवेअरनेस केला आणि पूर्ण रेकी जपानभर त्यांच्यामुळे नावारूपाला आली. ओके. जे रेकीचं जे जपानमधलं रिसर्च सेंटर आहे किंवा जे फाउंडेशन आहे जे यांनी स्थापित केलं. त्याच्यानंतर कम्स इन टू द पिक्चर हवायो टकाटा. त्या कशा आल्या या सगळ्या पिक्चरमध्ये? हवायो टकाट्यांचा मूळ जन्म होता जपानचा, लग्नानंतर स्थायिक झालेला US मध्ये, अमेरिकेमध्ये. पण तेव्हा त्या काळामध्ये त्यांना वयाच्या 30व्या वर्षी रेअर काइंड ऑफ कॅन्सर झाला. तेव्हा वर्ल्ड वॉर 2च्या वेळेस, म्हणजे तो तेव्हाचा काळ पकडा, त्याच्या जस्ट नंतरचा काळ. मग तेव्हा या अशा आजारावरती काही ट्रीटमेंट असू शकते का? तेव्हा तेव्हा डॉक्टरांनी त्यांना काय सांगितलं की तुम्हाला एकच ऑप्शन आहे, सर्जरी. पण त्यांना ती सर्जरी करणं आतून मान्य नव्हतं की मला हे अवॉइड करायची आहे. तेव्हा त्यांना कळलं की माझ्या देशामध्ये अशी काही ऊर्जा आहे जी नॅचरल पद्धतीने काही हे न करता, ऍडव्हर्स इफेक्ट न येता हील करू शकते अशा गोष्टीला. म्हणून त्या पुन्हा जपानला गेल्या. जपानला गेल्यावरती मग त्यांनी हयाशींकडे ट्रीटमेंट सुरू केली पुढचे 6 महिने. किती महिने? 6 महिने. आणि 6 महिन्यामध्ये त्या पूर्ण रिकव्हर झाल्या आणि पुढे वर्षाच्या 80व्या वर्षापर्यंत त्या जगल्या. वयाच्या कितीव्या? 80 वर्षापर्यंत त्या जगल्या. रेकी काम करते की नाही? तेव्हा पण करतच होती अशा सगळ्या आजारांमध्ये, आता पण करते. हे तर उदाहरण म्हणजे आहेच, आणि आता पण कितीतरी उदाहरण तशी. ठीक आहे. मग त्यांना जो विश्वास बसला रेकीवरती, मग जेव्हा US ला पुन्हा आल्या, मग त्यांनी आपल्या हयातीमध्ये अशी 22 रेकी ग्रँडमास्टर पूर्ण जगभरामध्ये, फक्त US मध्ये नाही, फक्त जपानमध्ये नाही, तर त्यांचे शिष्य पूर्ण जगभरामध्ये होते, जे 22 रेकी ग्रँडमास्टर तयार झाले. आणि मग जे 22 रेकी ग्रँडमास्टर होते त्यांच्या थ्रू सगळीकडे ते रेकी पुन्हा आलेली आहे. मग त्यातल्या आता आपण जे पुन्हा शिकत आहोत. म्हणून या तिघांना स्टडी करणं किंवा तिघांबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. ही आपण फक्त बेसिक रेकीची हिस्ट्री बघितलेली आहे आणि हीच हिस्ट्री आहे. ओके. त्याच्यानंतर आता पुन्हा त्या नियमावरती येऊ. काय नियम होते रेकीचे? मागितल्याशिवाय रेकी देऊ नये आणि एनर्जी एक्सचेंज घ्या. पण मॅडम तुम्ही तर आम्हाला रेकी शिकवत आहे, दॅट टू फ्री मध्ये, असं का? नियमांचं उल्लंघन केलं मी? केलं का? तुम्ही इथे कसे आलात? ऍड बघून आलात, स्वतःच्या संमतीने आलात, बरोबर आहे? तुमची परमिशन होती की आम्हाला रेकी शिकायची आहे, जाणून घ्यायची आहे, एक्झॅक्टली आहे काय, चाललंय काय, त्याचा माझ्या आयुष्यामध्ये काय उपयोग होईल. सेकंड गोष्ट आहे एनर्जी एक्सचेंज. ना एनर्जी एक्सचेंज म्हटले नाही, पैशाची एक्सचेंज म्हटलं नाहीये, पण आजच्या कलियुगामध्ये एनर्जी एक्सचेंज हा पैशाच्या मार्फतच होतो, प्रश्नच नाही. पण आपलं पर्स्पेक्टिव्ह पण तिथे बघणं गरजेचं आहे. जर मी घोषित केलं आहे तुमच्या पैकी काही लोक लेव्हल 2 ला ऍडमिशन घेणारच आहेत, आणि जेव्हा लेव्हल 2 ला ऍडमिशन घेतील तर तेव्हा मी घोषित केलेलं आहे की ह्यांच्या फी मध्ये मी लेव्हल 1 ची सगळ्यांची फी घेतली आहे, असं मी ब्रह्मांडाला घोषित केलेलं आहे, कारण की तो माझा पर्स्पेक्टिव्ह आहे. आणि ज्या कोणत्याही जेन्युइन रिझनने एखाद्या व्यक्ती लेव्हल 2 ला ऍडमिशन घेणार नाही, तरी सुद्धा जे 7 दिवस मी ओढून ओढून सांगितलेलं आहे त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये कुठेतरी काहीतरी बदल घडणारच आहे. आणि त्याच्यामुळे तो तुमचा आत्मा मला ब्लेसिंग तर देणारच आहे, त्याची मला गॅरंटी आहे. मग एनर्जी एक्सचेंज ब्लेसिंगच्या फॉर्म मध्ये माझ्यापर्यंत पोहोचणारच आहे, आणि ते पैशापेक्षा जास्त कारगर असतात, कारण की ते पुण्य येतं फळाला, हो की नाही? एनर्जी एक्सचेंज झाला, दोन्ही नियम मी पाळलेले आहेत. ओके. ह्याच्यामध्ये काय डाऊट आता कोणाला? आता पुढे इथपर्यंत काय हिस्ट्रीमध्ये कोणाला काय डाऊट आहे किंवा रेकीच्या नियमांबद्दल कोणाला काय डाऊट आहे का? हा, आता इथे आणखी एक प्रश्न यायला पाहिजे. खरं तर तुम्हाला मीच सांगते काय प्रश्न यायला पाहिजे. जेव्हा आपण बोलतो की रेकी कोणाची परमिशन नसताना देऊ नये, सगळीकडे हे ऍप्लिकेबल असणार आहे का? नाही. कारण एखादी इमर्जन्सीची केस आहे किंवा एखादी आपत्कालीन घटना आहे किंवा आपल्या समोर एखादी घटना घडते, तर हातावर हात घेऊन बसणार आपण रेकी ग्रँड मास्टर किंवा रेकी मास्टर हिलर परमिशन येणार आहे आता, असं नसतं. देवाने तुला तिकडे त्या क्षणाला कसं उभं केलं बघायला, त्याची परमिशन होती.
सर्वोच्च हितासाठी आपण रेखीच्या हिलिंगचा वापर करू शकतो. ओके, तर तेव्हा आपण परमिशन होती म्हणून तिथे उपस्थित होतीस, ओके नाही. आता एखादा माणूस समजा आयसीयू मध्ये तर तो सांगायला येईल का मला हिलिंग दे? नाही, पण त्याचे रिलेटिव्ह येतील ना आपल्याकडे ती केस घेऊन. परमिशन आहे तेव्हा तुम्ही रेकी बिंदास घेऊ शकता. ऑब्व्हियसली क्लायंट अशाच पद्धतीने येणार. एखाद्याचं व्यसन सोडवायचं तर व्यसन ज्याचं आहे तो सांगायला येणार आपल्याला माझं व्यसन सोडव. नाही, त्याचे रिलेटिव्ह येणार, परमिशन आहे त्यांची. हे प्रश्न उत्पन्न व्हायला पाहिजेत की असं कसं, हे बरोबर आहे का ते बरोबर आहे का, हो की नाही. प्रश्न पण मीच सांगते, उत्तर पण मीच सांगते. आम्हाला सवय झाली आता. असो, आता पुढे बोलूया. इथपर्यंत कळलं आहे, रेखीची हिस्ट्री कळलेली आहे आपल्याला, रेखी कशी काम करते कळलेली आहे. ओके, आता पुढे जाऊया का? ओके, पुढे आपण बघणार आहोत पास्ट लाईफ मेडिटेशन. आता पास्ट लाईफ मेडिटेशन साठी तुम्हाला काय करावं लागेल? पटकन जाऊन पाणी पिऊन यावं लागेल. पटकन जाऊन पाणी पिऊन या आणि मला दिसा. जे दिसणार नाहीत त्यांची माझ्यावर जबाबदारी नाही. 2 मिनिटं देते, पटकन पाणी पिऊन या आणि व्हिडिओ ऑन करून बसा. आणि बसायचं आहे तर कसं बसायचं आहे? तुम्ही मला तुमच्या रूट चक्रापासून ते क्राऊन चक्रापर्यंत दिसायला पाहिजे. ओके, आता हे जे पास्ट लाईफ मेडिटेशन आहे ते कशासाठी करायचं आहे? रेकीचा एक ट्रेलर घेऊया आपण, काय असतं. पास्ट लाईफ मेडिटेशन आहे कशासाठी? तर आपल्या पास्ट मधल्या ज्या कोणत्याही नकारात्मक गोष्टी आहेत, चुकीच्या मेमरीज आहेत, आठवणी आहेत, त्याला आपण रोज उघडतो आणि असं गोंजारून जपून ठेवलेलं आहे, त्यांना जरा बघायचं आहे, त्यांच्यासोबत आज डील करणार आहोत. ओके, तर सगळ्यांनी ह्याच्या आता मेडिटेशनसाठी ट्राय करा की तुम्ही सरळ बसताय, कोक वगैरे काढून बसू नका. एकदम पण ताट बसायचं नाहीये, नाही तर पाठ दुखायला लागेल आणि ध्यान पूर्ण माझी कंबर दुखते आणि पाठ दुखते. तसं अवघडून बसायचं नाही आहे. ओके, कम्फर्टेबल पोझिशन मध्ये बसा. ज्यांना मांडी घालून शक्य नसेल चेअर किंवा सोफ्यावर बसू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ज्यांना बसणं शक्य नसेल ते आडवे झोपू शकता, पण एकदम झोपून जाऊ नका. गॉट इट? कळतंय इथपर्यंत? आता आपण सुरू करत आहोत. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, आपले जे हात आहेत हाताचे तळवे ते वरच्या दिशेने असले पाहिजे, असे नाही. आणि कुठे ठेवायचे? मांडीवर ठेवायचे आहेत. मांडीवरती असे नाही ठेवायचे, असे रिसिव्हिंग पोझिशन मध्ये. ओके, आता माझा फक्त आवाज ऐकू येईल, मी दिसणार नाही, त्यामुळे एक डोळा उघडून असं बघू नका कुठे गेल्या म्हणून. फाईन, शॅल वी स्टार्ट? डोळे बंद. आपण सुरू करतोय आता. डोळे बंद. संपूर्ण ध्यान येणाऱ्या जाणाऱ्या श्वासांकडे. आजचं हे मेडिटेशन पास्ट लाईफ मेडिटेशन आहे, ज्यामुळे ह्या मेडिटेशनच्या माध्यमातून पास्ट मधल्या चुकीच्या मेमरीजला, नको असलेल्या सर्व मेमरीजला आपण डिलीट करणार आहोत. काय करणार आहोत? डिलीट करणार आहोत. संपूर्ण ध्यान आपल्या श्वासांवरती केंद्रित करायचं आहे. 3 वेळा दीर्घ श्वास घ्यायचा आहे. टेक अ डीप ब्रेथ आणि तो श्वास थोडा वेळ होल्ड करायचा आहे, धरून ठेवायचा आहे. तिला काउंट 4, 1, 2, 3 and 4.
श्वास सोडायचा आहे. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या. होल्ड युअर ब्रेथ. 1, 2, 3 and 4. Release. One last time. Take a deep breath. Hold your breath. 1, 2, 3 and 4. Then release. Very good, very nice. Just relax yourself. Just relax. Just relax. येणारा प्रत्येक श्वास माझ्या जीवनामध्ये माझं संपूर्ण शरीर, 7ही चक्र, मन, मस्तिष्क, ऑरा या सगळ्यांमध्ये परमसुख, समाधान, ऐश्वर्य, आरोग्य आणि दीर्घायुष्य घेऊन येत आहे. आणि जाणारा प्रत्येक श्वास सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी काढून टाकत आहे. कायमस्वरूपी काढून टाकत आहे. येणारा प्रत्येक श्वास परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणारा प्रत्येक श्वास सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी काढून टाकत आहे. कायमस्वरूपी काढून टाकत आहे. काढून टाकत आहे. व्हेरी गुड. छान. सुंदर. आता आपण आपल्या पास्टच्या सर्व नको असलेल्या मेमरीजला कायमस्वरूपी डिलीट करून टाकणार आहोत. काय करून टाकणार आहोत? कायमस्वरूपी डिलीट करून टाकणार आहोत. आणि जे जे चांगले अनुभव आहेत, आठवणी आहेत, त्या सर्वांना मनामध्ये अगदी जपून कुलूप बंद करून ठेवणार आहोत. आज तुम्हाला तुमचा गेलेला 24 तास आठवायचा आहे. आपल्याला आज आपला गेलेला 24 तास आठवायचा आहे. आठवा पाहू. जीवन म्हणजे ना एकानंतर एक येणाऱ्या घटनांचा क्रम आहे. काही चांगल्या घटना आहेत, काही मनाला दुःख देणाऱ्या घटना आहेत. म्हणून गेल्या 24 तासामध्ये घडलेल्या प्रत्येक घटनेला आठवण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यातल्या आपल्या मनाला तणाव देणाऱ्या काही घटना असतील, काही व्यक्ती असतील, त्या सर्वांना माफ करायचं आहे. त्या व्यक्तींना माफ करायचं आहे. गेल्या 24 तासात जे जे दुःख आलं, जी जी व्यक्ती जबाबदार होती, त्या सर्वांना माफ करून टाका. अगदी सोपं आहे. माफ करून टाका. आणि गेल्या 24 तासात कळत नकळत शब्दांनी, कृतीने जर आपण कोणाला दुखावलेलं असेल, तर मनोमन त्याची माफी मागा. मनोमन त्याची माफी मागा. त्याची माफी मागा. कारण आज संधी दिलेली आहे त्या परमेश्वराने एकदा माफी मागण्याची. युटिलाइज करा. जे जे चांगले क्षण घडले असतील ना गेल्या 24 तासात, त्यांना मात्र निवडून मनाच्या गाभाऱ्यामध्ये कुलूप बंद करा. बघू, मनाच्या गाभाऱ्यामध्ये कुलूप बंद करा. शोधा जरा ते क्षण आणि त्यांना साठवून ठेवा मनाच्या गाभाऱ्यामध्ये. व्हेरी गुड. यू कॅन डू दिस. येस, यू कॅन डू दिस. व्हेरी नाईस. आता काय करायचं आहे? गेल्या 1 महिन्याचे क्षण आठवायचे आहेत. आता गेल्या 1 महिन्याचे क्षण आठवायचे आहेत. अनेक चांगल्या वाईट घटना तेव्हाही घडल्या होत्या माझ्यासोबत. त्यातल्या चांगल्या घटना जेवढ्या होतील त्यांना निवडून मनाच्या गाभाऱ्यामध्ये कुलूप बंद करायचे आहेत. मनाच्या गाभाऱ्यामध्ये कुलूप बंद करायचे आहेत. कुलूप बंद करायचे आहेत. काही लोकांनी, कृतीने, शब्दांनी मला दुखावलं असेल, दुःख दिलं असेल, ठीक आहे, माफ करून टाका त्यांना. तुम्हाला दुखावलं असेल, माफ करा ना. माफ करून टाका त्यांना. कारण ते दुःख, ती घटना एका क्षणाची होती. पण जेव्हा जेव्हा ती व्यक्ती आठवते, परत परत त्या दुःखांचं रिपिटेशन आपण करत असतो. कोण करतो? आपण करतो. म्हणून माफ करा त्यांना. म्हणून माफ करा त्यांना.
कळत नकळत शब्दांनी, कृतीने, वाणीने आपण पण कोणाला दुखवलं असेल, माफी मागा त्याची मनोमन. आज त्या परमेश्वराने एक संधी दिली आहे माफी मागण्याची. सोडू नका. माफी मागा. माफी मागा आज. आता गेल्या 1 वर्षाचा काळ आठवा. एखाद्या व्यक्तीचा विरह झाला असेल, कोणी दुखावलं असेल, एखादी दुःखद घटना घडली असेल. 1 वर्षात अनेक सुख-दुःखाचे क्षण आले असतील. आपल्यासोबत घडले असतील. प्रत्येक क्षणाला आठवा पाहू. प्रत्येक गेल्या 1 वर्षातील क्षणाला आठवा. चांगल्या आठवणींना कुलूप बंद करा. त्यात चांगल्या आठवणी असतील. एखादं मिळालेलं यश असेल, एखादी प्राप्ती झालेली असेल, एखाद्याची अचानक भेट झाली असेल, अतिव आनंदाचा प्रसंग असेल, निवडून निवडून त्यांना मनाच्या गाभाऱ्यामध्ये कुलूप बंद करा. मनाच्या गाभाऱ्यामध्ये कुलूप बंद करा. कुलूप बंद करा. आणि जीवनाला नकारात्मक आयाम देणाऱ्या घटना सुद्धा तेव्हा घडल्या असतील. आणि त्या घटनांना जबाबदार असलेल्या त्या प्रत्येक व्यक्तीला आज माफ करा. जीवनाला नकारात्मक आयाम देणाऱ्या त्या सर्व घटना आणि त्या घटनांना जबाबदार असलेल्या त्या प्रत्येक व्यक्तीला आज आपण माफ करूया. माफ करा. त्या व्यक्तीचं नाव घ्या, त्याला माफ करा. आपल्याकडून सुद्धा चुका झाल्या असतील, एखाद्याबद्दल द्वेष निर्माण झाला असेल, दुःख दिलं असेल, माफी मागा. त्याची माफी मागा. मनात देखील एखाद्याबद्दल द्वेष, तिरस्कार केला असेल, माफ करून टाका त्याला किंवा त्याची माफी मागा. राग केला असेल, दुखावलं असेल, माफी मागा. आता 10 वर्ष मागे जायचं आहे. किती वर्ष? आता जरा 10 वर्ष मागे जायचं आहे. खूप मोठा काळ असतो हा 10 वर्ष. या 10 वर्षात अनेक चांगल्या वाईट घटना अनुभवल्या असतील. काही अति आनंदाचे क्षण, काही अति दुःखाचे क्षण त्यात असतील. सर्व आनंदाच्या क्षणांना जगा पुन्हा एकदा आणि मनाच्या गाभाऱ्यामध्ये कुलूप बंद करा, कारण की मला त्याचीच गरज आहे. त्याच ऊर्जांची खरं तर आपल्याला आता गरज आहे. आणि इतरांना माफ करा. त्या लोकांना माफ करा. आपल्याला आपल्या सर्व दुःखांपासून आज मुक्त व्हायचं आहे. त्यासाठी तर ही संधी आलेली आहे. आपल्याला आपल्या सर्व दुःखांपासून मुक्त व्हायचं आहे. त्या दुःखांशी असलेलं नातं आज तोडायचं आहे. त्याच्याशी नातं तोडायचं आहे. आपल्यासाठी. आपल्याला मुक्त व्हायचं आहे, म्हणून त्या दुःखाशी असलेलं नातं कायमस्वरूपी तोडायचं आहे. आपल्या शब्दांनी जर कोणाला दुखावलं असेल, माफी मागा त्या व्यक्तीची. कल्पना करा की ती व्यक्ती जणू तुमच्या समोर आहे आणि गेल्या 10 वर्षात कधीतरी तुम्ही त्या व्यक्तीला दुखावलेलं असेल. आज माफी मागा. स्वतःसाठी. त्यांच्यासाठी नव्हे, स्वतःसाठी. कारण तुमचं नातं तोडायचं आहे त्या दुःखांसोबत. तुम्हाला मुक्त व्हायचं आहे यातून. आज माफी मागूया आपण. आता बघा, आपण ना आपल्या कॉलेजच्या जीवनामध्ये, शालेय जीवनापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. किती सुंदर क्षण. काही लोकांशी घट्ट मैत्री झाली असेल, काहींशी मैत्री तुटली देखील असेल. पुन्हा जगा त्या क्षणांना, पुन्हा जगा. ते क्षण वारंवार येत नाहीत. आपल्याकडून कुणाला दुखावलं गेलं असेल तर माफी मागायची. आणि आपल्याला ज्या ज्या लोकांनी दुखावलं असेल, माफ करा त्यांना. माफ करायचं आहे आज. आणि ह्या मैत्रीचे जे जे चांगले क्षण जगलो ना, ते पुन्हा अनुभवायचे आहेत. अनुभवा. बघा त्यांना. तो सर्व आनंद, ते मैत्रीचे आनंदाचे क्षण एकदा अनुभवून तरी बघा. वारंवार येत नसतात ते. व्हेरी गुड.
आता ना अजून मागे जा, अजून मागे जायचं आहे, अजून मागे जायचं आहे. गो बॅक, गो बॅक, गो बॅक. अजून मागे जा, अजून मागे जा, अजून मागे जा अँड स्टॉप. आता आपण त्या दिव्य क्षणात येऊन पोचलेलो आहोत. कोणता तो क्षण? तो दिव्य क्षण म्हणजे या पृथ्वीवर आपण घेतलेला तो पहिला श्वास. आपण घेतलेला तो पहिला श्वास. माझा पहिला श्वास. कोवळा श्वास. निरागस, निर्लिप्त. तो पहिला श्वास. आपला जन्मदिवस. आता आपण त्या क्षणामध्ये पोहोचत आहोत जिथे आहे आपला जन्मदिवस, घेतलेला तो पहिला कोवळा श्वास. बघा जरा, बघा, पहिल्यांदा आपल्या आई वडिलांनी आपल्याला हातात घेतलं, त्यांच्या चेहऱ्यावरती आलेली ती प्रसन्नता बघा, आठवा. तेव्हा नाही बघितली पण आता बघू शकत आहोत. आपला पहिला श्वास, त्यांचा आनंद, आपल्या जन्माच्या वेळेस साजरा झालेला तो आनंदोत्सव अनुभवा. फील करा, बघा, अनुभव करा. वारंवार ही संधी येत नसते. बघा, त्या दिवशी त्या क्रिएटरने, त्या परमेश्वराने तुमच्या हातात ना एक कोरी पाटी दिली होती. आपलं भविष्य नव्याने लिहिण्यासाठी, पृथ्वीवरती काहीतरी घडवण्यासाठी पाठवलेलं होतं, स्वतःला घडवण्यासाठी. त्या कोऱ्या पाटीला ना घट्ट छातीशी पकडा. त्या कोऱ्या पाटीला घट्ट छातीशी पकडा. खरं तर त्या कोऱ्या पाटीवरती खूप सुंदर आयुष्य लिहायचं होतं, पण आपण मारल्या त्या रेघोट्या. जाणून बुजून नाही, कळत नकळत मारल्या. पण खरं तर ते पाठवलं होतं एक नवीन आयुष्याची सुरुवात करायला. आणि आता परत समजा की तीच कोरी पाटी पुन्हा आपल्याला संधी मिळालेली आहे घेऊन येण्यासाठी. कारण इथून पुढे, पुढच्या प्रत्येक श्वासासोबत परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य आपल्याला त्या पाठीवरती लिहायचं आहे. म्हणून घट्ट छातीशी पकडा त्या पाटीला, घट्ट छातीशी पकडा त्या पाटीला, घट्ट छातीशी पकडा त्या पाटीला. त्या क्रिएटरने आपल्याला ह्याच ऊर्जांसाठी या पृथ्वीवरती पाठवलेलं आहे की जीवनाच्या प्रत्येक क्षणी आपण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य अनुभवू शकू. याचसाठी तर या क्रिएटरने मला या पृथ्वीवर पाठवलं होतं, पण मीच विसरले, मीच विसरलो. छातीशी घट्ट पकडा ती पाटी, कारण याच पाठीवरती आपल्याला पुढचं भवितव्य लिहायचं आहे. घट्ट पकडून घ्या त्या पाटीला आणि आणि पुन्हा या, पुन्हा या. कम बॅक. घट्ट छातीशी पकडून त्या पाटीला वर्तमानाच्या क्षणात परत यायचं आहे. तो क्रिएटर ना आपल्याला आपल्या जीवनामध्ये परमसुख देण्यासाठी, प्रदान करण्यासाठी अगदी तुमच्या समोर उभा होऊन ठाकलेला आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या ऊर्जांशी कनेक्ट करून आपल्याला आपल्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य प्रदान करण्यासाठी तो समोर आलेला आहे. त्याच्या कृपा आशीर्वादाने स्वतःचं शरीर, मन, ऑरा, सातही चक्र संपूर्ण न्हाऊन निघत आहे. आणि या अवस्थेमध्ये चेहऱ्यावरती एक सुंदर स्माईल आणायचा आहे, सुंदर स्माईल आणायचा आहे, सुंदर स्माईल आणायचा आहे, कारण की तो स्वतः आलेला आहे मला हे सगळं प्रदान करायला. अनुभव कर. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. स्माईल, स्माईल अँड स्माईल. हेच तर आयुष्य आहे तुमचं खरं. व्हेरी गुड. छान, सुंदर. आणि ह्याच अवस्थेमधून आता हळूहळू मागे या. कम बॅक, कम बॅक, स्लोली कम बॅक. व्हेरी नाईस, व्हेरी गुड. कम बॅक. अजिबात घाई करायची नाहीये. हळूवार मागे यायचं आहे आणि जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा डोळे उघडायचे आहेत. डोळे उघडायला अजिबात घाई करायची नाहीये, अजिबात घाई करायची नाहीये. स्लोली कम बॅक. जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स.
हळूवार डोळे उघडायचे आहेत. ज्यांनी उघडले असतील त्यांनी रब युअर हँड्स अँड कीप ऑन युअर आईज. पाणी पिऊन घ्या. पाणी पिऊन घ्यायचं सगळ्यांनी. काय मग कसं वाटलं? अनम्यूट करा. कळणार कसं मला? अनम्यूट करा. येस, कोण बोलतंय? खूप छान. छान वाटलं? अजून काय छान वाटलं? वाटलं. फक्त छान वाटलं? नाही, त्याच्या पलीकडे वाटलं. काय वाटलं? खूप छान वाटलं. एक्झॅक्टली काय फील झालं? माफ केलं का? माफ हो. केलं? माफ आणि केलं. सोपं होतं का? सोपंच आहे ते, आपण अवघड केलं होतं. आणि माफी मागितली. आता मागितली. कसं वाटतंय? हलकं वाटतंय का? छान वाटतंय, हलकं वाटतंय खरंच. किती किती ओझं उतरवलं आज. खूप. सुनंदा मॅम अनम्यूट करा. तिथून बोलताय पण अनम्यूट करा म्हणजे ऐकू येईल आम्हाला. स्वतःची हिस्ट्री अनुभवली आज. स्वतःची हिस्ट्री अनुभवली. व्हेरी गुड. संतांनी काय सांगितले? लाह्याप्रमाणे हलके व्हा. लाह्या कशा उडतात वर? मग आपण उडू ना वरती. हलकं व्हावं लागेल. जोपर्यंत पायामध्ये जखडून ठेवलेलं आहे, खांद्यांवरती ओझं आहे 3-4 किलोचं, माणूस पुढे कसा जायचा? दुःख पटकन आठवतं, सुख आठवत नाही. प्रयत्न करावे लागतात ना. आज कळलं आपल्याला. प्रयत्न करावा लागतो. हा, मग हलकं वाटलं की नाही? हो, ह्याची खूप नक्कीच. गरज आहे सगळ्यांना. खूप गरज. कारण काय असतं, मेंटल लेवलवरचा जो स्ट्रेस असतो तो काही वर्षांनी फिजिकल लेवलवरती दिसायला लागतो, आरोग्यावरती, सिम्पटम्सच्या स्वरूपात, आणि नंतर डिसिजेस आणि डिसऑर्डरच्या स्वरूपात. आणि मेंटल लेवलवरचा स्ट्रेस कुठे आला? शरीरावरती आला. शरीरावरचा आला आणि तो जर वारंवार येत राहिला वर्षानुवर्ष, तो कुठे स्ट्रेस जाणार आहे? फायनान्शियल, आर्थिक. आर्थिक लेवलवरचा स्ट्रेस आला तर पुन्हा कुठे स्ट्रेस आला? इकडे आला. आणि तो कुठे उतरणार? रिलेशनशिप वरती. झाली सायकल, तयार झालं. हो. कळतच नाही कुठून सुरुवात करायची चेंज करण्यासाठी किंवा रिपेअर करण्यासाठी. हे करायला गेलो होतं हे राहते, ते करायला गेलो होतं ते बिघडते. त्यामुळे त्याचा स्टार्टिंग पॉइंट आणि एंडिंग पॉइंट सापडतच नाहीये, कारण की सर्कल येतो. ते करण्यासाठी आधी स्वतःचं ट्रान्सफॉर्मेशन करावं लागेल. मग तो स्टार्टिंग आणि एंडिंग पॉइंट आपल्याला दिसायला तरी लागायला पाहिजे. मूळ कुठे आहे, काम कुठे करू, मग एक एक घाट आपण सोडवणार. मुळाचाच पत्ता नाही की कुठून सुरू झाले, सोल्युशन कुठे फाइंड आउट करणार आणि उपचार कुठे देणार, हे रेखी शिकवते. म्हणून रेखी मुळावर काम करते आणि मुळासकट कायमस्वरूपी रिझल्ट आणते, टेम्पररी नाही. म्हणून म्हटलं रेखीचा हा काय होता? ट्रेलर होता. लेवल 2 लेवल 3 मध्ये डीप मेडिटेशन नाही, पण टेक्निक्स डायरेक्ट वापरायच्या कशा. तेव्हा नो इन्फॉर्मेशन आणि प्रवचन, तेव्हा डायरेक्ट टेक्निक शिकायच्या, रिझल्ट आणायचे, अवलंब करायचा, एक्झिक्यूट करायचं, आणि मग रिझल्ट येतातच येतात. कधी कधी मग तेव्हा लोक थर्ड लेवलला गेल्यावरती मास्टरीला बनवते, अरे असं वाटतं, मग तेव्हा बोलतात की मॅडम 2 दिवसाचं काम होतं, 20 वर्ष घालवले. किती दिवसामध्ये रिझल्ट? 2 दिवसामध्ये, जिथे 20 वर्ष आपण खितपत पडलेलो. कॅपॅसिटी आहे ना स्वतःमध्ये. करावं लागतं, शिकावं लागेल, कळणं गरजेचं आहे. मग ती जागृती येणार, शिकणार आणि अप्लाय करणार. 20 वर्षाचं दुखणं जर एखाद्याचं 10 दिवसात जात असेल, हरकत काय?
15-15 वर्षापासूनचे जे रिलेशनशिप खराब होते ते जर 15 दिवसामध्ये किंवा महिन्यामध्ये भरामध्ये मार्गी लागत असतील तर कोणाचं काय वाईट केलं आपण? आणि का करू नये हे चांगल्या गोष्टी हे रेकी शिकव किंवा हे रेकी घडवून आणते. आपण नसतो, रेकी हिलर घडवून नाही आणत, ती ऊर्जा घडवून आणते, पण ती बुद्धी आपल्याला पण तीच सुचवते असते. समजतं इथपर्यंत? आता बरं वाटलं की नाही? कोणाच्या अश्रू वाहिले? अश्रू वाहणं गरजेचं आहे. कोणाचे अश्रू वाहतील? कोणाला स्वेटिंग होईल, घाम आल्यासारखं वाटेल, कोणाला टेम्परेचर हाय झाल्यासारखं वाटेल, कोणाला अस्वस्थ वाटेल, कोणाला व्हायब्रेशन वाटेल. ह्या सगळे सिम्पटम्स कसले आहेत? हे निगेटिव्हिटी बाहेर पडू बघत आहे. दाबलेले इमोशन. आपण काय बोलतो? इग्नोर केलं मी त्या व्यक्तीला. इग्नोर नाही केलंस, तू सप्रेस केलंस. आपण गोळ्या खाऊन सप्रेस करतो ना, पेन किलर. हे पेन इग्नोरन्स म्हणजे काय? मी त्या व्यक्तीची आठवण देखील काढत नाही. हे 24 तास बोलतेस, हो की नाही? त्या व्यक्तीला मी माफ केलं. हे तुला 24 तास बोलावं लागतंय म्हणजे माफ केलंस का? केलं असतं असं एकदा बोलून मोकळे झाले असतो आपण. खरं बरोबर आहे? किती रिलेशनशिप असे विस्कळीत असतात आणि आपण बोलत काय असतो? अरे माझ्या तर मनात काहीच नाही, मी तर काहीच नाही ठेवलंय. जो भेटेल त्याला हेच बोलतो आपण. तू ठेवलेस म्हणून तुला बोलावं लागतंय. किती सिंपल लॉजिक आहे. समोरचा विसरला, त्याच्या मनात पण नसेल, तू जपून ठेवलंस आणि रोज सगळ्यांसमोर कोण जातो पण, की नाही? काल पण मला खूप मेसेजेस आले, महिलांचे जास्त आले. त्यामुळे हा मी विषय काढला की गोंजाळणं बंद करा, त्या दुःखाला किंवा स्वतःला खास करून, की मी बिचारी आहे. कोण बोललो तू बिचारी आहे? बाजूवाले बोलले म्हणून तू बिचारी आहेस. तू स्वतः बोल बिचारी आहेस, मग ठीक आहे. चल, आपण बिचारे का बनलो? कारण आपल्याला कोणीतरी बिंबवलं की आपल्यापेक्षा सुपिरियर कोणतरी आहे, आपण निम्न दर्जाचे आहोत. नाही. वयाच्या 60व्या वर्षी, वयाच्या 55व्या वर्षी सुद्धा लोक सुरू करतात हिलिंग. महिन्याला 2 ते 2.5 लाख रुपये कमवतात. केव्हा? वयाच्या 55व्या वर्षी सुरू केलं ना त्या व्यक्तीने. पण हे महत्वाची गोष्ट आहे, आणि कमवून दाखवलं, हो की नाही? मोस्टली आपल्या महिलांचा इश्यू काय असतो? महिलांचा काय, कोणत्याही माणसाचा समजा असेल, लग्न झाल्यानंतर सगळं चेंज झालंय. कारण की तुला गृहीत धरलं गेलं आणि गृहीत धरण्यासाठी परमिशन आपण दिली. मग तो पुरुष असेल नाही तर महिला असेल. महिलांचं काय असतं माहितीये? मला तर कोण विचारत पण नाही घरामध्ये, माझी तर काय व्हॅल्यू पण नाहीये. खूप येतात असे मेसेजेस, तर काल किती आले. माझा साधा बर्थडे पण नाही, मी एवढं सगळ्यांसाठी करते, बर्थडे पण साधा लक्षात नाही ठेवत. तुझ्या खिशात 10 रुपये आहेत का? असं विचारायला पाहिजे आपण. 10 रुपये आहेत? त्या 10 रुपयाचं चॉकलेट घेऊन ये आणि सेलिब्रेट कर स्वतःच बर्थडे आज. ती एक तरी पाऊल उचल, एक तरी धमक दाखव की माझ्यासाठी मी चॉकलेट स्वतः आणलं आणि मी खाल्लं, मला बरं वाटलं. इतरांना वाटो न वाटो, एक दिवस असा येईल की त्यांना ऑप्शन नसेल, पण तुला रजिस्टर करावंच लागेल, तुला रेकग्निशन द्यावंच लागेल, तुझ्याकडे बघावंच लागेल. दोघांसाठी हे ऍप्लिकेबल आहे, महिलांसाठी किंवा असं नाहीये की पुरुषांसाठी नाही, दोघांसाठी आहे ना. मग ते ऑफिसच्या ठिकाणी असेल ना, त्या घरामध्ये असेल. कमकुवतपणा आपण दाखवला म्हणून आपल्याला दाबायला लोक आले. काही काही महिलांना तर हा पण प्रश्न की उद्या मी जिवंत राहील की नाही माहित नाही मॅडम. एवढी परिस्थिती, एवढी काय म्हणजे काय? एवढे रिमोट दिले ना दुसऱ्यांच्या हातात आपण, की तो ठरवतोय मी जिवंत उद्या राहील की नाही. ही एवढ्या लेवलपर्यंत येईपर्यंत आपण वाट बघतो. कारण काय माहितीये, जेव्हा सुरू झालेली ना, तेव्हा तू तुझ्यासाठी उभी नाही राहिली किंवा उभा नाही राहिलास. मूळ ते आहे. मग आत्ता वेळ नाही गेलीये कुठे, आत्ता पण वेळ आहे, कारण की त्याने पुन्हा हे तुझ्या संधी दारात आणलेली आहे. आता पण तू जर खाल्लं नाहीस ते वाटून तेलेलं ताट, तर मग अजून तो काय करणार? तो येतो म्हणजे काय, कोणाच्या तरी स्वरूपात येईल, काहीतरी संधी उपलब्ध करून येईल, काहीतरी तुला साईन देईल, कोणातरी म्हणजे काही ना काहीतरी येणारच ना. आपण ओळखलं नाही किंवा ओळखून पण अनोळखी राहिलो तर मग त्या व्यतिरिक्त अजून काही नाही तो करू शकत आहे. त्यामुळे त्या संधीला ओळखा आणि वागा तसे. वय मॅटर करत नाही, कारण वय नाहीये ना. मरणारच आहोत ना, अंत होणारच आहे, परत लहानाचे मोठेच होणार आहोत.
का त्या वयामध्ये राहणार आहोत? नाही होणार आहे तसं. टेम्पररी आहे ना. पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ना, कर्म ते टेम्पररी नाहीये, ते भोगायला परत येईल. म्हणून ते भोगून सगळं मिटवून टाका आणि चला पुढे. खूप डीप आहे ह्या गोष्टी. आपण कसं वरवरचं सवय झाली, आज खाल्लं उद्याचं बघू, आता उद्या उद्या परत काय शिजवायचं, डबा काय बनवायचा, हे प्रश्न आहेत. ह्या क्वालिटीचे प्रश्न पडले पाहिजेत का या मनुष्य देहामध्ये आल्यावरती? प्रश्न पण क्वालिटी असू देत ना. मला उद्या काय करायचंय, मी कशासाठी, काय मी उद्या नवीन करू, काय माझ्यासाठी मी करू, काशी मी पुढे जाईल. नाही, आपण उद्या काय खाऊया, उद्या काय घालूया, उद्या कशी दिसूया, हे ऑटोमेशनवर जाणार आहे ना. कशाला त्या गोष्टीचं टेन्शन? मेन टेन्शन काय पाहिजे की मी पुढे कशी जाईल. मग ते कोणत्याही तुमचं सामाजिक लेवलचं असेल, आर्थिक लेवलचं असेल, कोणत्याही लेवलचं असेल, पुढे कसं जाऊ एवढंच बघा. आपण पाठी कसं जाऊ ते विचार करतो रोज, नाही तर टाइमपास. त्याला बोलता टाइम पास. ठीक आहे. आता मी हे मुद्दा म्हणून हा विषय काढला कारण की मला आता आठवत नाही मेसेजेस कोणाचे आलेले, पण मी इनडायरेक्टली सांगितलं आहे की एव्हरीथिंग इज पॉसिबल. तुम्ही असं समजू नका की पॉसिबल नाहीये. सगळ्यात मोठी गोष्ट महिलांसाठी आता सेम आता तसेच मेसेज आले म्हणून तोच विषय निघतोय. आता पुरुष बोलतील की आमच्याबद्दल काय बोलत नाही, पण मेसेज त्यांचेच आलेले. आम्हाला ऍडमिशन घ्यायचंय मॅडम, पण पैसेच नाहीयेत, मी नवऱ्याकडून कसं मागू? त्याच्याकडून कोणी सांगितले मागायला? ब्रह्मांडाकडून मागा. लेवल 2 ला जे येतात ना ऍडमिशन घेऊन, ते नंतर 2-3 दिवसांनी मला तुम्हाला माहितीये का मॅडम, मी ऍडमिशन घेतलं पण माझ्याकडे पैसेच नव्हते. मला तर इतकं टेन्शन आलं की कसं, मला पूर्ण इच्छा आहे की मला शिकायचं आहे, हे करायचं, मला बाहेर पडायचंय, मला कमवायचंय, मला सगळं करायचंय, पण मी कसं करू? फक्त मी असं म्हटलं, तुम्ही काय सांगितलेलं की तू फक्त बोल, त्याशी माग. मी फक्त 2 दिवस मागितलं. माझा हसबंड स्वतःहून विचारायला आला, तुला घ्यायचंय का ऍडमिशन? चल आपण भरू पैसे. असे कितीतरी असतात रोज जेव्हा ऍडमिशन घेऊन येतात. कुठून होते या गोष्टी? कोणाकडे मागितलं? मागायला कोणाकडे सांगितलंय? त्याच्याकडे माग ना, तुझ्या बापाकडे माग. सगळ्यांचा तो आहे, तुझा पण तो आहे, तुझ्या बायकोचा तो आहे, नवऱ्याचा पण तो आहे, मुलांचा पण तोच आहे, त्याच्याकडे मागा. आपण काय विचार करतो, एखादी बायको असेल किंवा पार्टनर पार्टनर तो मला कमवून देतोय म्हणून मी जगते. नाही, उलटा विचार करा की मला जगवण्यासाठी देवाने त्याला उभं केलंय. किंवा त्याने विचार करावा की मला जगण्यासाठी देवाने हिला आणलंय. आपण काय एकमेकांवर मेहरबानीच करतोय सगळेजण. किती चुकीचं शिकवण आहे ही. कोणी दिली? आपल्याला दिली कोणीतरी, आपण पुढच्यांना देतो. बाहेर कधी पडणार? कारण की चुकीचं आहे ते सगळ्यांना माहितीये, बोलत फक्त कोण नाहीये. बरोबर आहे की काय चुकतोय आपण इथे? जेवढे प्रश्न आलेले त्या सगळ्यांची उत्तरं मी दिलेली आहेत. बोलण्याचा अर्थ काय? पॉसिबल सगळं आहे. काही काही लोक असे असतात की मॅडम तुम्हाला माहितीये का, आमच्या दिवस महिनाभर क्लायंटच नव्हते. एकीचे नाही, बाकीचे एखाद्याचा समजा कॉस्मेटिकचा बिझनेस आहे किंवा कोणताही बिझनेस किंवा काय असेल, पार्लर पण असतात त्याच्या. क्लायंटच नव्हते की मी हे करायचे, मेकअप आर्टिस्ट वगैरे असतात ते. पण जेव्हा लेवल 1 ला लागले ना, आणि माझी इच्छा जेव्हा प्रकट झाली, इच्छा प्रकट होणं गरजेचं आहे. क्लायंट यायला लागले आणि त्याच्यातून जे पैसे भेटले, मी लगेच ऍडमिशन घेऊन टाकले. कसं? महिनाभर नाही आलं, 7 दिवसामध्ये कुठून आले? कारण तुझे व्हायब्रेशन चेंज झाले बाळा. इतका रिझल्ट आलेला आहे. माझ्याकडे रेकॉर्डिंग्स पण आहेत, पण फक्त मी ते दाखवू नाही शकत आहे कारण की त्यांची आयडेंटिटी मी रिव्हील नाही करू शकत. लेवल 1 चे आहेत. एक व्यक्ती अशी होती, 3 वर्ष घराच्या बाहेर नव्हती पडली भीतीपोटी. एवढी मानसिक प्रेशरमध्ये होती की तिला मानसोपचार तज्ज्ञ आणि ऍडमिट सुद्धा केलेलं हॉस्पिटलमध्ये. 3 वर्ष घराच्या बाहेर नव्हती पडली. का? भीती. कोणतरी मला काहीतरी करेल. 6व्या दिवशी रेकी जेव्हा लेवल 1 सुरू केलं, 7व्या दिवशी मला तिने फीडबॅक दिला. जेव्हा आपण फीडबॅक विचारतो की मॅडम काल ना 3 वर्षानंतर मी बाहेर पडली घराच्या आणि एकटी गेली. तिच्यासाठी ती खूप मोठी गोष्ट होती. 3 वर्षानंतर तिने जग बघितलं बाहेर काय कोण आहे. मी एकटी गेली, एकटी रिक्षा पकडली आणि तिथे गेली. आणि फक्त एवढंच नाही केलं त्या महिलेने. तिने काय केलं माहितीये? ती बोलते मला पण ना माहिती मी कसा फॉर्म भरला, काय जे तिचं काहीतरी कंपनीचं नाव घेतलं. तिकडे जाऊन मी 15 बायकांसमोर उभी राहून बोलली मॅडम. 3 वर्षानंतर तिने बाहेरचं एक तर जग बघितलं. बघितलं तर बघितलं, जाऊन ती बोलून आली.
ती बोलते आता कळतंय की मी जिवंत आहे. 3 वर्षानंतर मला वाटलं की आज मी जिवंत. एखाद्या व्यक्तीला, एखाद्या जीवाला एवढा आनंदच आहे, एका 7 दिवसामध्ये भेटू शकतो, तर का नाही? मग आपण जे करतोय ते कार्य बरोबर आहे की चुकीचं आहे? ह्याच्यावरती प्रश्न कोणीतरी करून दाखवा की चुकीचं केलं. एकदम बरोबर. नाही, शक्यच नाहीये. एखाद्या जीवाला ना आतून, जेव्हा आतून स्माईल करतो ना, ते सगळ्यात मोठं सुख आहे. आणि ते आम्ही रोज अनुभवतो. मग का नाही ग्लो येणार? लोक बोलतात कुठून काय करता तुम्ही? अरे काय करता म्हणजे तुम्ही हसता म्हणजे आम्ही हसलो. हो की नाही? ह्याला बोलतात ब्लेसिंग्स, जे आपण मगाशी बघितलं. 7 दिवसामध्ये मी काय म्हटलं, गॅरंटी आहे ट्रान्सफॉर्मेशन येणार. कारण की तसे एक्सपिरियन्स आलेले आहेत लोकांना. व्यक्तीचे आत्मा आत्मा आहे, पुरुष आहे म्हणून आत्मा आणि महिला आहे म्हणून आत्मी असं नसतं. समजलं इथपर्यंत? आजचं कन्क्लुजन काय आहे? रेकी वर्क्स. मग तुमचे कोणतेही फॅक्टर असो, भावनिक असेल, रिलेशनशिप असेल, मेंटल असेल, शारीरिक काही दुखणं असेल, व्याधी असेल, आजार असेल, आर्थिक असेल, या ब्रह्मांडाशी रिलेटेड असेल, या निसर्गाशी रिलेटेड असेल, नाहीतर आध्यात्मिक असेल, रेकी वर्क्स इन ईच अँड एव्हरी फॅक्टर्स ऑफ युअर लाईफ. हा आजचा मेसेज. ओके, एवढ्या छातीटोकपणे सांगते म्हणजे आहेच अनुभवाचं बोलेल. ओके, ठीक आहे, थांबूया आज आपण इथे. चालेल. ओके, चालावंच लागेल आता. चालेल, उद्या भेटू विथ द सेम, याच्यापेक्षा जास्त पटीच्या एनर्जीने अँड विथ द न्यू टॉपिक. ओके, टुमॉरो विल सी ऑरा Thank सिस्टम you, काय madam. असते आणि हाऊ टू स्कॅन युअर ऑरा. फाईन देन, शॅल वी स्टॉप नाउ? ओके, Okay. बाय बाय. Thank you. Good थँक night. यू. थँक्यू मॅडम.